नमस्कार, सिद्धांत प्राईम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आलो आहोत मनसर येथील कुलस्वामी इंडियन गॅस एजन्सी या ठिकाणी। तर आपल्या समोर आता दिनेश बानकिले आहेत। आता तुम्ही या ठिकाणी आहेत, काय परिस्थिती आहे इथं गॅसची संदर्भातली? नमस्कार, मी दिनेश बानकिले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंबेगाव तालुका अध्यक्ष। जी गॅसच्या संदर्भात जी लाईन लागलेली आहे, लोक अक्षरशः पॅनिक झालेली आहेत। युद्ध जे चालू आहे ते चालू आहे, परंतु लोकांना गॅस मिळेल की नाही आणि इंडेक्स सुद्धा या ठिकाणी इंडेक्सचा सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। गॅसची परिस्थिती नाही, आता जर आम्ही चर्चा केली तर ते म्हणतात की आमच्याकडे गॅस शिल्लक आहे, परंतु लोकांनी ही जे लावून लोकांची पॅनिक झालेली आहेत। लोक सगळ्यांना गॅस मिळाले ते तारीख देतात, त्या तारखेवर लोक म्हणाल त्याला लोकांना वाटतं तर उद्या मिळालेच नाही। तर प्रत्येकाने आपापल्या आईचं, बहिणीचं, बापाचं, वडिलाचं ज्याचे ज्याचे कार्ड आहेत हे 3-3, 4-4 कार्ड घरामध्ये 4-4, 5-5 टाके ठेवण्याचा प्रयत्न केलाय। जसं काही त्यांना असं वाटतं काही युद्ध किती दिवस चालणार नाही, परंतु सरकारने आव्हान केलंय कुठल्या परिस्थितीत पॅनिक होऊ नका, सगळ्यांना गॅस सिलेंडर मिळणार आहे। पण सरकारवर यांचा विश्वास आहे का नाही अशी परिस्थिती आता या लाईन मध्ये दिसते आपल्याला। तर मग आता एकंदरीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅसची गाडी आहे, लोकांना गॅसही मिळतोय। तर एकंदरीत लोकांना, नागरिकांना काय आव्हान करणार? नागरिकांना हेच आवाहन करा की नागरिकांनी पॅनिक होऊ नये, सर्वांना गॅस मिळाला। सरकारवर विश्वास ठेवणं त्यांना फार गरजेचं आहे, पण हे सरकारवर विश्वास ठेवत नाही। नरेंद्र मोदींनी आव्हान केलेलं आहे, परंतु त्यांच्यावर सुद्धा यांचा विश्वास नाही। यांना असं वाटतं का उद्या जर गॅस मिळाला नाही तर काय होणार आहे, भाव म्हणजे यांच्यामुळे हा सगळा भाव वाढणार आहे आणि याचा परिणाम हा या लोकांनाच होणार आहे। तर आपल्या समोर होते दिनेश बानकिले, त्यांनी सांगितलंय की नागरिकांनी पॅनिक होऊ नये, गॅस हा सर्वांना मिळणार आहे। प्रशासनाच्या वतीने पण देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। गॅसचा तुटवडा नाहीये, गॅस मुबलक प्रमाणात सगळ्यांना मिळणार आहे। तरी नागरिकांनी गॅस एजन्सीवर जाऊन गर्दी करू नये। मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव।